पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला। भिंतीला हिरवा रंग देणाऱ्या मूळ जागेचा मालक असल्याची माहिती। बीड हत्येतील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डेंना आदेश। बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश। धनुभाऊ, तुमची निवडणूक बोगस मतांवरची, सुरेश धस यांचा निशाणा, तर बीडमध्ये गोलीमार भेजे में ढिशक्याची भाषा चालते, धस यांचा आरोप। संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध नसल्यानं धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याचा काही संबंध नाही, कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई होणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडचं 302 मध्ये नाव टाका आणि अटक करा, बीडमधील आक्रोश मोर्चातून आमदार संदीप क्षीरसागरांची मागणी। धनंजय मुंडेंना पालकमंत्री केल्यास बीडचं पालकत्व मी घेणार, दहशत चालणार नाही, संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला इशारा। 3 फरार आरोपींचा मर्डर होऊन बॉड्या सापडल्याचा दमानियांना फोन, कर्नाटकच्या बॉर्डरवर मर्डर झाल्याचं फोनवरील व्यक्तीने सांगितल्याचा दमानियांचा खळबळजनक दावा। 3 डेड बॉडी सापडल्या, पण काही खात्रीलायक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं। आमच्याकडे मर्डर झाल्याची अधिकृत माहिती नाही, दमानियांच्या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची प्रतिक्रिया। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी, उद्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार, सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊ। मी माफी मागणार नाही, त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्य जत्रा पाहणं बंद, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। कलाकाराचं नाव कोणासोबत जोडू नका, बदनामी करू नका, गौतमी पाटीलकडून प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन।